नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हस्तांदोलन व त्याची संख्या आपल्याला या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घ्यायचे आहेत। एका सभागृहात 14 व्यक्ती असून प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती? तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर त्यासाठी आपण शॉर्ट मेथड जर वापरली तर आपल्याला हा प्रश्न असा सोडवता येतो। 14 या ठिकाणी व्यक्ती आहेत, 14च्या पाठीमागील संख्या 13 आणि त्यांचा दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये 2 भाग देऊयात। बेकबे बेसती 14 राहिले काय 7 गुणिले 13। आता आपल्याला 13 ने 7 ला गुणायचं आहे, 13 सती 91। तर या ठिकाणी हस्तांदोलनाची संख्या किती होणार आहे? तर 91 होणार आहे। आपण सूत्र पद्धतीचा जर वापर केला तर आपल्याला n बरोबर 14 पकडायचं आहे, n कंसात n वजा 1 छेदामध्ये 2, n म्हणजेच 14 व्यक्ती आहेत, 14 कंसात येईल 14 वजा 1 भागिले 2 14। आता कंस आपण जर सोडवला 14 मधून 1 गेले किती राहिलं 13 आणि गुणाकाराचं चिन्ह छेदामध्ये 2, 2 ने भाग देऊयात। बेकबे बेसती 14 पुन्हा तेच येईल 13 सती 91। तर आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने या पद्धतीने उत्तर काढू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला सभागृहामध्ये 14 व्यक्ती असून प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या कशी काढायची ते आपण या उदाहरणामध्ये शिकलो आहोत। एका सभागृहात 15 व्यक्ती असून प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती? तर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। 15 गुणिले त्याच्या पाठीमागील संख्या 14 छेदामध्ये 2 बेकबे बेसती 14 15 गुणिले 7 करायचे, 15 7 105। तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल? तर 105 होईल। प्रश्न क्रमांक 3, मैदानावर एकूण 20 संघ असून प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघासोबत एक सामना खेळला तर सामन्यांची एकूण संख्या किती होईल? तर हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल। पहा, एकूण 20 संघ आहेत, 20 गुणिले त्याच्या पाठीमागील संख्या 19 छेदामध्ये 2, 2 ने भाग द्यायचा आहे। आता बेकबे बेन 10 20 उरलं काय 10 गुणिले 19 यांचा गुणाकार करूयात, 19 10 190 या ठिकाणी सामन्यांची एकूण संख्या असेल। प्रश्न क्रमांक 4, एका सभागृहात काही व्यक्ती असून प्रत्येकाने इतर प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन संख्या 66 झाली तर सभागृहात एकूण किती व्यक्ती आहेत? तर त्यासाठी आपल्याला 66 या संख्येची दुप्पट करावी लागेल। बेसक 12 एकचा बेसक 12 13 132 132च्या पुढील वर्गसंख्या घ्यायची आपल्याला, पुढील वर्गसंख्या आणि ती येते 144। 144चं वर्गमूळ जर काढला आपण तर ते येईल 12, म्हणजे एकूण व्यक्ती किती असणार आहेत? तर 12 असणार आहेत। आपण चेक करून घेऊ शकतो। पहा, 12 व्यक्ती असतील तर हस्तांदोलन किती होतील? मग 12 गुणिले 11 छेदामध्ये 2 बेकबे बेसक 12 11 66। तर अशा पद्धतीने एकूण व्यक्ती 12 येतील। प्रश्न क्रमांक 5, एकूण 120 सामने खेळले गेले, प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाशी एक सामना खेळला तर एकूण संघ किती असतील असा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला दिलेल्या संख्येची दुप्पट करायचे, दिलेल्या संख्येची दुप्पट होईल 240। 240च्या पुढची वर्गसंख्या घ्यायची आपल्याला, पुढची वर्गसंख्या ते 256 आणि 256चं वर्गमूळ काढा ते येईल 16। तर एकूण संघ किती असतील? तर एकूण संघ 16 असतील। तर अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न हस्तांदोलन यावरती आपल्याला विचारला जातो। तर आपल्याला अशा पद्धतीने सूत्र न वापरता किंवा आपण सूत्रसुद्धा वापरून या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। भेटूया लवकरच, धन्यवाद।